पाटील कुटुंब. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही ट्रॅव्हल करतो आहे जेजुरीला विथ आवर फॅमिली. आमच्या कुटुंबाची ट्रिप आहे. सो आय एम गोइंग टू रेकॉर्ड इट. सो डू वॉच द व्लॉग टिल द एंड अँड वॉट ऑल फन मुमेंट्स आम्ही करणार आहोत आणि कसं आम्ही जातो देव घेऊन आणि कसं मग आमच्या आगरी लोकांची जी जी पद्धत असेल ते आपण रेकॉर्ड करू. सो लेट्स गो. तर गाईज फायनली एक्झॅक्टली 8:49 झाले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 2 तास लेट आमची गाडी निघाली. फक्त काहीतरी खायला भेटलं. लवकरच मी तुमच्यासाठी स्पेशल समोसे अरेंज केले, येतीलच. फायनली समोसा खातोय आता आम्ही. लेट्स गो. हॅलो गाईज, तर गाडीमध्ये मस्त डान्स वान्स करत होतो. आता फूड मॉलला थांबलेलो आहोत आणि इथे सर्व असं खाऊ आहे. त्याच्यामुळे बघतो काय खाऊ शकतो आपण, घेऊया. लेट्स गो. तुम्हाला पण दाखवतो काय काय घेतो. तर ह्या आमच्या ताई आम्हाला खाऊ घेणार आहेत. दीदी पैसे घेणार. गाईज हे बघा, यांना काहीच समजत नाही. डायरेक्ट 100 रुपयाचा घेतलेला आहे. कॉफी तरी बरी पडली. किती रुपयाला? 60. हां ठीक आहे, कॉफी इज ओके. हे 30 रुपीजचं. आणि हा 50. ट्रिपच्या सुरुवातीला 100 रुपयाचा फटका. ही 30 रुपीजची फ्रुटी, 50 रुपीजचे चिप्स. नानाने जे 500 रुपये दिले त्याचा भुस्सा झालेला आहे. हॅलो एव्हरीवन, तर इथे जेजुरीला नदीच्या इथे आम्ही आलेलो आहोत आणि देव धुतले. जे आपले देवघरातले देव असतात, आपले खंडोबाचे, जे आपले आमचे जे कुलदैवत आहेत खंडोबा, आणि जे सगळे देव असतात त्यांना आपण इथे आणतो, त्यांना क्लीन करतो, धुतो. वर्षातनं एकदा येथे एक असतो, पूर्ण कुटुंबातले लोक येतात. तर त्या प्रकारेच आम्ही पाटील कुटुंबातली पूर्ण लोक आलेलो आहोत इथे आणि हा प्रोग्राम करत आहोत. तर तुम्ही पूर्ण बघा आणि एन्जॉय करा. तर आता आम्ही मस्तपैकी आमचं झालेला आहे कार्यक्रम इथे देव धुवायचं आणि आता चाललो पुढे जेजुरीला. तर फर्स्ट टाइम हा पण माझा एक्सपिरियन्स होता. वहिनी हाय.
कसं वाटलं तुम्हाला? छान, खूप मस्त एक्सपिरियन्स. आणि जास्त गर्दी पण नव्हती, सो छान प्रकारे झालं आमचं. आता जाऊ पुढे जेजुरीला. लेट्स गो. हॅलो एव्हरीवन. तर आपण आता पोहोचलेलो आहोत जेजुरीला आणि आमच्या रूमचा इथनंच व्ह्यू दिसत आहे, एकदम छान जेजुरी गडाचं आणि मंदिर पण दिसत आहे. मी तुम्हाला शो करते. ते बघा गाईज, मंदिर. तर हा आमच्या रूममधला व्ह्यू आहे आणि आता आम्ही चाललो दर्शन घ्यायला. लेट्स गो. चला गाईज, बघा माझे मम्मी पप्पा. हाय. तर आम्ही झालो रेडी आणि चाललो दर्शन घ्यायला जेजुरीच्या गडावरती खंडोबाच्या मंदिरात. बॅक स्टोरी जर तुम्हाला माहीत नसेल अबाउट खंडोबा, तर ते इन्कारनेशन आहेत महादेवांचे. त्यांचे भैरव रूप आहे त्याचे. आणि असं बोलतात की भैरव रूप आणि लॉर्ड सूर्यचा तेज घेऊन ते जन्मले. सो त्यामुळे ते हळदीने एकदम येल्लो असतात. आणि ते खंडा नावाचा जो त्यांची तलवार आहे ती घेतात, त्यामुळे त्यांना खंडोबा बोलतात. आणि ते जेव्हा त्यांनी इथे जन्म घेतला, आय मीन त्यांचा जेव्हा इथे अवतार झाला, तर म्हाळसाजी मोहिनी अवतार और असं पण बोलतात की पार्वती माताची पण इन्कारनेशन आहे. तर त्यांचं लग्न होतं प्रॉपर विधीवर. आणि मग ते इथे त्यांचा जन्म घेण्याचं कारण म्हणजेच की जे मणी आणि मल्हार नावाचे जे दोन राक्षस असतात ते खूप हैराण करतात इकडच्या लोकांना, साधू संतांना. त्यांना त्रास देतात, त्यांच्या यज्ञात बाधा आणतात. तर त्यामुळे खंडोबा जन्म अवतार घेतात. आणि ते दोघे जण खंडोबा आणि म्हाळसा, मणी आणि मल्हारचं मणी आणि मल्हारचा वध करायला निघतात. तर मल्हारचा खंडोबा वध करतात आणि म्हणूनच त्यांना मल्हारी सुद्धा म्हणतात. मार्तंड मल्हारी भैरव असं त्यांचं नाव पडलं. आणि मणी रेडेम्पशनसाठी जातो, तर त्याच्यामुळे मग जे इथे तो त्यांना बोलतो की मला माफ करा, मला क्षमा करा आणि मी तुमच्या सोबत इथे राहीन. तर त्यामुळे इथे जेव्हा पण लोक येतात तेव्हा जे मीठ किंवा असे गोडचं मीठ, मटण ते देवाला दाखवतात आणि प्रसाद म्हणून खातात. तर अशी एक शॉर्ट स्टोरी आहे. आणि खंडोबा आमचे हे आहेत, कुलदेवता आहेत. त्यामुळे वर्षातनं एकदा इथे यायचं, त्यांना भेट द्यायची, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. पण आम्ही आलेलो आहोत फॅमिली सोबत, आमच्या कुटुंबासोबत. सो लेट्स गो. लागले असतील आम्हाला वर पोचण्यासाठी. आणि ते आमचे फॅमिलीमधले पण सगळे मागे बसलेले आहेत. तर बघू कसा आपला प्रोग्राम आहे. हर हर महादेव. चिंतामणी मोरया, चिंतामणी मोरया, आनंदीचा उदे उदे, आनंदीचा उदे उदे, भैरोबाचा सांग भले, भैरोबाचा सांग भले, सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट, येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, दगडधूम नगारा, दगडधूम नगाडा, सोन्याची जेजुरी, सोन्याची.
झाला, छान दर्शन पण झालं खंडोबांचे, एकदम भारी वाटतोय. बोलू आपण पुढे, अजून थोडेसे काय काय देवाचे जे विधी वगैरे आहे ते करतो सोडायचं. मस्त दर्शन घेऊन बाबा आम्हाला बघून घाबरू नका, प्लीज अनलाईक करू नका व्हिडिओला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे पण आमच्यासारखे छान छान जेजुरीचे दर्शन होऊ दे, हेच खंडोबाच्या कडे प्रार्थना. फायनली गाईज आम्ही पाणीपुरी शोधली इथे.